रायगड, जिथल्या प्रत्येक दगडात आहे मराठ्यांचा इतिहास आणि जिथल्या वाऱ्यातही आहे शिवराय नावाचा प्राणवायू. कसं वाटतंय तुम्हाला आदित्य? लाईफमध्ये आपण खूप गोष्टी ठरवतो, प्लॅनिंग करतो, डेट्स फिक्स करतो, पण सगळ्याच गोष्टी आपल्या प्लॅनिंगप्रमाणे होतात का? कधीकधी आपण ठरवलेला प्रवाससुद्धा आपल्याला परत परत वाट पाहायला लावतो. रायगडला जायचा प्लॅन आम्ही फार दिवसांपासून करत होतो, पण काही ना काही कारणाने तो रद्द होत होता. पण एवढं निश्चित होतं की एक दिवस हा प्रवास होणारच. सातारा स्टेशनला बस जरा वेळ थांबली होती, तर म्हणलं काहीतरी खाऊनच घेऊ. तिथेच महामंडळाच्या हॉटेलमध्ये शिरलो आणि एक डोसा मागवला. पण तो डोसा कसा होता हे शुभमच सांगू शकतो. शेवटी बस निघाली. ही बस डायरेक्ट महाडपर्यंतच असल्यामुळे आम्ही एकदम निवांत होतो. आता काही टेन्शन नाही असं वाटत होतं. पण जसं महाबळेश्वर जवळ आलं तसा आमचा हा निवांतपणा तिथंच थांबला. इतकं जोरात ट्रॅफिक होतं की विचारूच नका. बस अक्षरशः रांगत चालली होती. कंटाळा आला म्हणून मी खिडकीबाहेर नजर टाकली आणि बघतो तर काय, तर जवळपास सकाळी 8 ते 9ला निघालेलो आम्ही इस्लामपूरवरून आणि आम्हाला पोचायचं होतं 6 ते 7 वाजेपर्यंत महाडला. पण अजूनसुद्धा आम्ही प्रतापगड जवळ आहे. आत्ता थोडा वेळ बस थांबवले नाश्ता करण्यासाठी. महाबळेश्वरमध्ये 4 ते 5 तास गेलेले आहेत आमच्या ट्रॅफिकच्या मध्ये, त्यामुळे फार उशीर झालेला आहे. शेवटी आम्ही महाडला पोचलो. पण खरी गंमत तर इथून सुरू झाली. हॉटेल काही आधी बुक केलं नव्हतं, त्यामुळे आलो आणि नंतर थेट रूमच शोधायला लागलो. पण भूक इतकी जबरदस्त लागली होती ना की डोकं काही चालेनाच. मग ठरवलं की आधी जेवूया, बाकी कामानंतर बघूच. मग काय, मस्तपैकी जेवणावर ताव मारला, पोट भरलं तसं जीव शांत झाला. त्यानंतर पुन्हा रूम शोधायला लागलो. सुदैवाने थोडं पुढं एक डॉर्मेटरी मिळाली आणि मग तिथेच मुक्काम ठोकला. आणि काय सांगू, तिथून दिसणारा व्ह्यू एकदम झक्कास. वारा शांत आणि डोकं एकदम फ्रेश झालं. सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून म्हटलं लवकर झोपायचं. पण झोप कुठे येते. थोडा वेळ पुस्तक वाचत बसलो आणि डोळे कधी लागले कळलंच नाही. सकाळी एकदम लवकरच जाग आली, कारण आज गडावर जायचं होतं. डोळे उघडताच उत्साह एकदम टॉपला. मग काय, पटकन सगळं सामान आवरलं, बॅगा खांद्यावर घेतल्या आणि रूम सोडली. स्टँडवर जाऊन बघितलं तर एक पण बस अवेलेबल नव्हती. थोडी इकडे तिकडे चौकशी केली तर आम्हाला समजलं की शेअर्ड रिक्षाही मिळतात. पण म्हणलं आधी थोडा नाश्ता करून घेऊ. तिथेच एका टपरीवर मस्तपैकी मिसळपाव खाल्ला आणि नंतर शेअर्ड रिक्षाही मिळाली. तसंच आम्ही चाललो रायगडाच्या दिशेनं. रस्त्यातून रायगड दुरूनच दिसत होता, जणू काही आम्हालाच खुणावत होता. शेवटी रिक्षावाल्यानं आम्हाला रायगडाच्या पायथ्याशी आणून सोडलं आणि तिथून आमचा खरा ट्रेक सुरू झाला. हा रायगड, कधी काळी रायरी नावाचा डोंगर. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली चतुर रणनीती, गुप्त हालचाली आणि आपल्या मावळ्यांच्या धैर्यावर हा किल्ला जिंकला. तलवारीपेक्षा बुद्धीने जिंकलेला हा गड पुढे स्वराज्याची राजधानी झाला. शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना पत्र पाठवलं होतं. जावळीचा प्रदेश आणि रायरी हा गड स्वराज्यास अत्यंत योग्य आहे. अनावश्यक रक्तपात टाळून जर तुम्ही स्वराज्याशी निष्ठा पत्कराल तर तुमचा मान, हक्क आणि सन्मान अबाधित ठेवला जाईल. पण जावळीचे मोरे चंद्रराव मोरे यांनी उत्तर दिलं की जावळी ही आमची पिढीच्या जागीर आहे. आम्ही कोणाच्याही अधीन जाणार नाही आणि गड देण्यास तयार नाही.
तेव्हा शिवरायांनी अंतिम स्पष्ट आदेश दिला होता. स्वराज्य उभा करताना अन्याय सहन केला जाणार नाही. गड आणि प्रजा यांचे रक्षण हेच आमचे अंतिम ध्येय आहे. पत्रांनी समज न झाल्यावर रणनीतीने निर्णय झाला आणि 1656 साली जावळी जिंकली गेली. रायरी ताब्यात आला आणि पुढे तोच झाला रायगड. आम्ही गेलो तेव्हा रायगडाच्या पुनर्विकासाचं काम सुरू होतं आणि हे काम महाराजांच्या निष्ठावंत सेवकांकडून अतिशय शिस्तीने आणि जबाबदारीने केलं जात होतं. व्लॉगसाठी सीन शूट करत असताना मी फारच मागे राहून गेलो, पण शुभ्या आणि आद्या मात्र लय पुढे निघून गेले होते. शेवटी थोड्या वेळाने महादरवाजाजवळ पोहोचलो. एवढा चढ चढून इथे आलो आणि समोर उभा राहिलेला हा महादरवाजा पाहून थकवा विसरायलाच झाला. हा दरवाजा आणि आजूबाजूची तटबंदी पाहिली की कळतं गडाची सुरक्षा किती मजबूत होती. उंच भिंती, जाड दगड आणि नीट आखलेली रचना. शत्रूला आत यायचं असेल तर हा गोमुखी दरवाजा ओलांडूनच यायला लागतं. शेवटी पोहोचलोच गडावर. सगळ्यात आधी आमच्या नजरेस पडलं तो हत्ती तलाव. त्यानंतर पुढे गेल्यावर राजवाड्याचे अवशेषही दिसले. लहानपणी 4थीच्या पुस्तकात पाहिलेली ती चित्र आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर होती आणि ते दृश्य अजूनही मनात ठासले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. समर्थ रामदासांनी महाराजांबद्दल काही काव्यपंक्ती लिहिल्यात. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. आज 26 जानेवारी असल्यामुळे आपला तिरंगा उंचावर अभिमानाने फडकत होता. त्या क्षणी जाणवलं इतिहास, अभिमान आणि स्वराज्य सगळं एकाच जागी एकत्र उभं होतं. पुढे गेल्यावर नगारखाना लागतो. इथेच दररोज नगारे वाजायचे आणि गडावर दिवसाची सुरुवात जाहीर व्हायची. नगारखान्याच्या आतच शिवाजी महाराजांची गादी आहे. महाराजांना पाहून मन इतकं भारावून आलं ना की जीवनाचं सार्थकच झालं. राजगादीच्या मागेच महाराजांचा राजवाडा होता, जिथे त्यांनी स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले. आणि याच ठिकाणी 1680 साली दीर्घ आजारानंतर रायगडावरच महाराज कैलासवासी झाले. आणि आपल्या राजाने अखेरचा श्वास या चौकाऱ्यावरती सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. शिवाजी महाराजांचं निधन रायगडावरती झालं आणि औरंगजेबाच्या सरदाराला बातमी पोचली की रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन. वार शनिवार, हनुमंत जयंती, चैत्र पौर्णिमा, आपल्या राजांचं निधन रायगडावरती झालं. औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या सरदाराला बातमी पोचली. त्याला वाटलं ही बातमी मी माझ्या हुजूर औरंगजेबाला पोचवली तर औरंगजेब खुश होऊन मला काहीतरी मोठं दिला. हुजूर खुश खबर, छत्रपती शिवाजी महाराज का निधन. त्याला वाटलं आता औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरतोय म्हणजे मला काहीतरी मोठं बक्षीस भेटणार. औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरली, डोक्यातली पगडी खाली ठेवली, डोपरावरती खाली बसला आणि देवाकडे हात करून काय सांगतोय, हे खुदा तेरी जन्नत दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर सूबा आज तेरे पास आ रहा है. आज राजगादी रिकामी आहे, पण महाराजांचा विचार इथे अजूनही जिवंत आहे. महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो टकमक टोकाकडे. हे रायगडाचं सगळ्यात कडेलोटाचं आणि भीषण टोक आहे. स्वराज्याच्या काळात देशद्रोह किंवा गंभीर गुन्हे करणाऱ्यांना इथूनच शिक्षा दिली जायची. त्यामुळे गडावर कडक शिस्त राखली जायची. इथे उभं राहिलं
की खाली दरीकडे पाहताना काळजात धडधड वाटते. पण याच ठिकाणी उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय कसा ठाम आणि निपक्ष होता हे प्रकर्षाने जाणवतं. टकमक टोक आठवण करून देतं, स्वराज्य फक्त शौर्यावर नाही तर न्यायावर उभं आहे. आता फक्त एकाच ठिकाणाची ओढ होते, ते म्हणजे महाराजांना साक्षात बघण्याची. जगदीश्वर मंदिराजवळ आलो, महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आमच्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. मंदिराच्या मागेच छत्रपतींची समाधी आहे. समाधीजवळ उभं राहिलं की शब्द कमी पडतात, पण मन आपोआप नतमस्तक होतं. महाराज फक्त राजा नव्हते, ते विचार होते, शिस्त होते आणि स्वराज्याचा विश्वास होते. त्यांनी आपल्याला शिकवलं की स्वाभिमान कधी सोडायचा नाही, अन्याय कधी सहन करायचा नाही आणि मातीत राहून माणूस मोठा कसं व्हायचं. इथं उभं राहून एकच गोष्ट जाणवते की महाराज कधीच गेले नाहीत, ते अजूनही आपल्या विचारांमध्ये जिवंत आहेत. रायगडावर आलो होतो ट्रॅकसाठी, पण परत जाताना महाराजांच्या विचारांची शिदोरी घेऊन जातोय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.